भिवंडी तालुका श्री डिंडेश्वर महादेव मंदिर डिंडीगढ़ सोनालय में महंत श्री स्वामी चिदानंद सरस्वती चिंतामन महाराज के कृपा आशीर्वादों से डिंडीगढ़ महादेव मंदिर चैरिटेबल ट्रस्ट द्वारा 1.5 दिवसीय हरिनाम सोहला का आयोजन 31 दिसंबर 2024 से 1 जनवरी 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, प्रवचन, भजन, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। देवाचा कधी करतो काय महाराज, धर्माचं रक्षण करतो आणि हाताने टाळ्याने मुखाने भजन करतो। श्रोत्याच्या पदरात तुम्ही रसिक मनोरंजन करता येतो महाराज आणि श्रोता हा उद्धार करता येतो महाराज। म्हणून माहीत जर झालं तर तुम्ही कीर्तनाला जाऊ शकता, मंदिरात जाऊ शकता, कोणी सांगितलं तुम्हाला कीर्तनाला? लोक ना महाराज सुतक झाले ना घरामध्ये, मोबाईल वरती, टीव्ही सगळं करतील, शुद्ध काय कीर्तनाला मनोरंजन आहे ते करतो आणि कीर्तनाला आपला शुद्ध काय महाराज? विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा नाही महाराज। माहीत झालं त्या दिवशी लोकांनी कीर्तनाला जाऊ महाराज, मंदिरात जायचं नाही, कीर्तनाला काय महाराज शुद्ध जागा यारे यारे लहान तो याती भलतीमध्ये हा शब्द आहे, भलती म्हणजे कुठल्या स्थितीमध्ये असू द्या तुम्ही या कीर्तनाला। म्हणून या ठिकाणी महाराज विठाळ कसल्या माझ्यावाला महाराज कर्म, ज्ञान आणि भक्ती या तीन मध्ये विठाळ आहे। कर्मातला विठाळ आहे महाराज, कर्मकांड करतो ना अश्रद्धेने करू नका, यही कर्मकांड असेल महाराज। आता आमच्या सोरे साहेबांनी अभिषेक केला महाराज, त्यांच्या भोलेनाथावर नितांत श्रद्धा पाहिजे, ते श्रद्धेने केलं तर परमात्मा स्वीकार करेल। अगदी बाबा बोलले, हे बाबा जवळ महाराज यावेळी तुम्ही अभिषेक करा आणि मी अगदी जीवा पोटावर उदाहरण ते अभिषेक होईल पण त्याचं पुण्याने पदार्थ पडणार। विटाळ आहे तुम्हाला, अश्रद्धा हा कर्मकांडातला विटाळ आहे। भक्तीतला विटाळ काय? संशय, संशय ठेवले महाराज, संशय आत्मा विनश्यती, संशयान थोर आणि पाप नाही थोर, हा विनाशाची वाहून निवासी संशय नाही करायचा महाराज। आज कीर्तन आलं महाराज, कीर्तनाचं फलपत्रात पडेल 100% पडेल। आज दिंडीगडावर भोलेनाथाच्या दर्शन करता आलोय, वेळ 2 तास माझी मोजली, मेहनत केली, भजन केले आणि मिळेल निसंशय मिळेल। श्रद्धा ठेवा, भक्तीमध्ये अश्रद्धा जमत नाही, तो होईल का नाही, त्या अंधश्रद्धावाल्यांचं काम आहे तिथे करू द्या, आपलं काम आपण करा। क्रमांक 3 योगात ज्ञान, कर्म आणि भक्ती। ज्ञानातला विटाळ आहे अहंकार। ज्ञानी माणसाने जर अहंकार टाकला तर तो देव होतो महाराज। अहंकार केला तुका म्हणे देव। अहंकारी माणसा आणि विशेष असे अहंकार जो आहे गिराईक साधे बनत नाही, एक तर गिराईक फार धनिक बघल, एक तर फार ज्ञानी बघेल। नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोपे कंठी आणि त्याला हल्दीमध्ये जसा येडा नाचतो ना तसा नाचवतो। मला जागा नाही, माझ्या जाहिरातीत नाव नाही, मला लोक विचारित नाही, मला माझ्या लोक पाया पडत नाही। एकानं तर डायरेक्ट बोलला, हे याच्या बोलायचं नाही कोणी, म्हटलं का हा माझ्या पायाला पडत, तो चुकून वाजवायला जायचा बोलतो। मला माहिती आहे तू कसा आहे, तुझ्या का पाया पडू मी? लोकांनी आपल्या पाया पडण्यात आपोआप पडवून
आपण जबरदस्ती नाही करायची. लहान मुलांना जबरदस्ती करा, साधू करा, चालेल हे कुठे पाया त्याला संस्कार लावा. म्हणून 3 विटाळ आहेत महाराज. सोडते ना महाराज, अनेक आहेत तसे विटाळ. आता वेळ संपला माझा, पण एवढे विटाळ जर बाजूला टाकले तर देव आपल्या बरोबर खेळतो. ठीक आहे, आता मी येत्या म्हणतो देवा तू गडी निवडायला सांगितले, मी निवडले. तू सांगितले तुम्ही भगव्या झेंड्याखाली संघटित व्हा, आम्ही संघटित नाही. पण संघटित होतो, जे नाही आले त्यांना शिबिराला पाठवले. जे भ्याड होते, जे भित्रे होते त्यांना आम्ही शिबिराला पाठवलं की शिकायचा धर्म काय ते. आणि चौथा जो विटाळ होता त्याचा आम्ही निषेध केला, विटाळ बाजूला केला. देवा आता झाला, खेळी खेळून झाला अनेक प्रकारचे. आता भूक लागली ना, 12 वाजले की माझ्याकडे ताकद आहे, मी श्रम करू शकतो आणि श्रमाची त्याचा केला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचा जो कार्याचा महाप्रसाद आहे याच गावचे सुपुत्र ग्रामपंचायत सोहळ्याचे सन्मानित सदस्य, इथला आपला संपूर्ण परिसर गोळगाव, सोनाई असेल, पोगा असेल, आज मोठ्या मुद्द्यावर आहे. आणि खऱ्या सुनील जोशी उद्योगपती पाणी व्यवस्था केली आहे. तू धर्म खऱ्या अर्थाने आज जागा झालेला आहे. हा आवाज आणि त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. काळूराम बुवा भोई यांना देखील विनंती असेल पुढे यायचं आहे. कैलास असेल स्वागत आणि सन्मान आपल्या श्वास त्यावर करावा. कैलास मडवी देखील आले. रमेश पाटील या नागनाथ पोलीस साहेबांना दादा हरड या ठिकाणी आले. कल्पेश गडवी गोरगावच्या सन्माननीय सरपंच विद्यमान सरपंच केलाचा डबा दिलेला आहे. पुढे यायचं त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं. रमेश दिवेकर देवाची सेवा क्या बात आहे. प्रेमातून हा महाप्रसाद आहे, त्यात संपूर्ण परिवाराचे या ठिकाणी आगमन. या विभागातील वारकरी संप्रदायातील सर्व हाती घेतलेला आहे. इथे महादेव मंडळी ही सेवा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावा. आणि खऱ्या अर्थाने या भगवा गडावर खऱ्या अर्थाने स्वच्छता करून हे स्वच्छता दूध आपल्यावर चव्हाण महाराज यांचं देखील आपल्या पाठीशी समाज आहे. युवकांचं अंगावर घेणारे आणि दिंडीगड वाचवणारे महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. महिन्याला एकदा ठाण्याच्या कोटामध्ये जावं लागतं, अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात. तुमची गोशाळा पाडा, तुम्ही बांधलेला आश्रम पाडा, परंतु खऱ्या अर्थाने महाराजांच्या गेल्या 30 वर्षाच्या मेहनतीला कुठलाही धक्का लागला नाही. आणि हेच ते पुण्य या दिंडेश्वराचं इतकं भव्य दिव्य मंदिर इतक्या उंचावर आज तयार आहे. आणि मंडळी या मंदिराचं वैशिष्ट्य कोणाला माहित आहे मी मला सांगता येणार नाहीये, परंतु तुम्ही अभ्यास करा. या मंदिराच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 100% मुस्लिम बहुल भाग आहे. सर्व सुखांना तो या देवाची कृपा आहे. या देवाची कृपा आहे म्हणून या देवाला कोणी हात देखील लावायला येऊ शकत नाही, त्याची हिंमत होणार नाही. कारण रक्षण करता महादेव आहे, सर्वांचा शेवटचा देव महादेव आहे. आणि म्हणून या संपूर्ण भिवंडीचा खरा इतिहास बघितला तर एकमेव दिंडीगड महाराजांनी अतिशय सुंदर उल्लेख केला. भगवा गड, या भगवा गडावर महिन्याला एकदा हर हर महादेवाचा गजर झालाच पाहिजे. मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करेन, मी तरुणांना विनंती करेन
महिन्याला एक दिवस पिकनिकला नका जाऊ, कारण महादेवाच्या मंदिरावर या भगवा गडावर हर हर महादेवचा गजर करण्यासाठी महाराजांच्या सानिध्यात येऊन एक दिवस निवडा. आणि महाराजांनी या नारदाच्या गादीवर तुम्हाला आव्हान केलेलं आहे, या आव्हानाला तडा जाणार नाही असं आपण नियोजन करूया. या ठिकाणी आदरणीय यशवंतदादा सोरे साहेब आहेत. या कार्यक्रमाला जास्त वर्ष झाली नाही, फक्त दुसरं वर्ष आहे. म्हणजे गेल्या वर्षी रोपटा लावलेला आहे. भविष्यामध्ये याच रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होणार आहे. म्हणजे ही गर्दी आहे, बरीच लोक दर्शनासाठी येतात. नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणून ही गर्दी देखील झालेली आहे. तरी देखील 1 जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आजच्या या पहिल्या दिवशी आज काल्याचं कीर्तन या भिवंडीचा आमचा भूमिपुत्र अर्थातच ज्याचा पहाडी आवाज आहे, एक स्वतः कलावंत आहेत आणि आपल्या पहाडी आवाजातून खऱ्या करून संसारातून वेळ काढून परमार्थ करून गायीची सेवा देखील करतात. आजचे कीर्तनकार देवराजजी महाराज केने यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज येथे जमलेले सर्व भाविक भक्त या सर्वांना सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं आणि भोलेनाथांच्या कृपेने सर्वांना चांगलं आरोग्य लाभो अशी मी भोलेनाथांजवळ प्रार्थना करतो. खरोखरच जर विचार केला तर हा जो कार्यक्रम आहे हा गेल्या वर्षीपासून चालू केला. आमचे परमपूज्य चिदानंद महाराज यांच्याशी माझी गेल्या वर्षी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की या परिसरात 35च्या निमित्ताने बहुतेक लोक दारू पितात आणि दारूच्या बाटल्या वगैरे येथे संपूर्ण परिसर हा बाटल्यांनी भरलेला असतो. तर आपण याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणून त्यांनी सुचवलं की आपण येथे भजन कीर्तन केलं पाहिजे. आणि गेल्या वर्षीपासून 30 आणि आजच्या दिवसाचा कार्यक्रम हा चालू झाला. खरोखरच हा जर विचार केला तर कुणाच्या मनात न येणारी गोष्ट आहे, परंतु जे भक्तीत लीन असतात, जे धर्मासाठी अहोरात्र झटत असतात, असे चिदानंद महाराज स्वामी यांच्या संकल्पनेतून ही गोष्ट येऊ शकते. खरंच जर विचार केला, मगाशी देवराज महाराजांनी धर्माबद्दल खूप अतिशय चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं आणि अशी कीर्तन होणं ही काळाची गरज आहे. आज जर म्हटलं तर आपण खरोखरच मगाशी महाराजांनी म्हटलं की आपण अजून झोपलेलो आहोत. खरोखरच जर असे आपण झोपलो तर आपण कायमचे झोपू. त्यासाठी आपण जागृत होणं ही काळाची गरज आहे. आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करून या परिसरातच नव्हे तर संपूर्ण देशात हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी एक तो सेफ आहे अशा प्रकारचं आपण खरोखरच नुसतं बोलून चालत नाही किंवा ही घोषवाक्य नाही की बटेंगे तो कटेंगे, परंतु ती परिस्थिती आहे त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या धर्माचा प्रसार करावा. कीर्तनकार महाराज ज्या पद्धतीने सांगत आहेत, तळमळीने सांगत आहेत, ते आपण ऐकावे अशी मी आपल्याला मनोमन प्रार्थना करतो. मी चिंतामण महाराजांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असं ज्यांनी पण सहकार्य केलेलं आहे सर्वांना मी सन्मान करतो. कोणी याच्यावर रागावू नये, कारण हे कार्य सर्वांचं आहे. आपलं वैयक्तिक कुठल्या मंडळाचं का 4 पोरांचं नाही, या पंचक्रोशीतील ज्यांची एकता या देवावर आहे त्यांचं कार्य आणि मान सन्मानाची इच्छा त्यांनी करून ठेवली आणि यदा कदाचित राहणार सर्वांच्या दर्शन करू नये. बरेच अशी मंडळी सत्काराच्या सन्मानाच्या लायक आहे, परंतु तरी पण वेळेच्या अभावी आपण करू शकत नाही. पण त्यांना उद्यापासून आम्ही सन्मान त्यांचा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण हे जे काही व्यासपीठ हे दिलेलं आहे हे हिंदूंना एकत्रित आणण्याचं व्यासपीठ आहे आणि अशीच सेवा आपल्याकडनं उत्तरोत्तर घडो. चिंतामण महाराज यांचं कार्य खरंच उल्लेखनीय आहे. माऊली, आज मला कळलं की आपले हे जे गड आहेत हे गड देवाने किंवा गुरुमाऊलीने उंचावर का बांधले, आणि उंचावर बांधल्यानंतरही आज एवढे भाविक एवढ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. म्हणजे आज बोलतात ना, परिश्रम असेल तर देव नक्कीच भेटतो. आणि आज हे जे काही मोठ्या संख्येने आलेले आहेत हे भाविक आहेत, जे भक्तजन आहेत, आज त्याच्यामध्ये मी तर बोलतो आपली गुरुमाऊली आणि देवांचा पण वास आहे. काय सांगा, कुठल्या रूपाने देव इथे येऊन भंडारा पण घेईल. आणि आज अशा प्रकारचा जो उल्लेखनीय कार्य आहे ते खरंच माझ्याकडनं तुम्हाला खरंच हार्दिक अभिनंदन आहे. आणि असेच कार्यक्रम आपल्याकडनं घडावं आणि सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट तर्फे आम्ही ग्वाही देतो की तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करावं, प्रयोजन करावं. आमच्याकडून पुढच्या वेळी मोठ्या संख्येने आम्ही तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ. हीच गुरुमाऊलीतर्फे हार्दिक अभिनंदन. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
आपल्या पायथ्याशी आज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुली सेवा संस्था आळंदीमध्ये सुरू आहे. त्या सर्व स्वामी सागरानंद या आश्रमातील सर्व आमचे सेवेदारी या ठिकाणी आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. गोळगाव, सोनाळे, वालशीत आणि परिसर हार्दिक स्वागत अभिनंदन करतोय. गुप्तदान दिलेले आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाची जी सेवा लागलेली आहे या सगळ्यांच्या सेवेला मी खऱ्या अर्थाने अभिवादन करतोय. तसेच कल्पेश गुरुजी, मनोज विवेकर, संजय युवकांचं तुम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. दर सोमवारी आपण या ठिकाणी येत आहात आणि 1.5 दिवसाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी